VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग 69. पर्णीने बाहेर आल्यावर ते दृश्य पाहिलं ज्यात केतन संजयला मारत होता आणि ते पाहून तिचा हात आश्चर्याने तोंडावर गेला. माझ्या पर्णीबद्दल बोलायची तुझी हिंमतच कशी झाली रे? आज मी तुला सोडत नसतो म्हणत तो त्याला कंटिन्यू मारत होता. अहो केतनराव, काय झालं? का मारताय त्यांना? मितालीची आई तिथं येऊन केतनला विचारत होती. काकाही आले होते जे केतनला धरायचा प्रयत्न करत होते, पण तो प्रचंड चिडलेला त्यांनाही ऐकत नव्हता. त्यातूनही खाली लोळणाऱ्या संजयला 2 लाथा पडल्या. माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलतोय हा हलकट, त्याची हिंमत कशी झाली? मी काही आज याला सोडणार नाही. तिथंच सगळं घडणारं पाहणारी पर्णी एक क्षणभर तो त्याला मारतोय हे पाहून मनोमन सुखावली होती. तिच्या मनाला जी शांती वाटलेली की बस, ती तिथेच स्तब्धपणे पाहत राहिलेली. एवढ्यात मिताली आणि तिची आई ही आलीच. लतिका, बरं झालं आलीस. हा बघ तुमचा जावई आमच्या जावयाला मारतोय, जरा समजाव त्यांना. काय झालं केतनराव, काय झालं? अहो मारामारी करू नका, बोलून मार्ग काढू आपण. आई, हा लायकी नसलेला माणूस माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलतोय, मी आज याला सोडणार नाही म्हणत केतनने त्याला पुन्हा एक जोराची लाथ मारली आणि त्याच्या गळ्याला पकडत पुन्हा आणखी 2 ठेवून दिल्या. अहो भाऊजी, सोडा संजूला, त्याची काही चूक नाहीये. खरं काय ते मी सांगते. अगं तू काय बघत बसलीयस? माझ्या नवऱ्याला मारतोय तुझा नवरा, त्याला जिवे मारेल तो, थांबव ना त्याला. मिताली ओरडत पर्णीवर धावली तशी पर्णी भानावर आली. दंग्याने मितालीची पोरगीही रडू लागली. बघ ना यार मिताली. अहो आई, तुम्ही तर सांगा की याला ही पर्णी कशी आहे? सगळ्यांना माहितीये घरात आणि हा मलाच मारतोय, संजय म्हणाला. केतन थांबा तुम्ही, चला बरं आत प्लीज केतन. एव्हाना पर्णी धावत केतन जवळ आली आणि त्याला म्हणत ती त्याला आत न्यायला ओढू लागली. आता सगळ्यांसमोर पुन्हा तोच तमाशा होणार याची भीती तिला वाटली. पर्णी, हा काहीही बोलतोय तुझ्याबद्दल, मी नाही हा ऐकून घेऊ शकत. हा माझ्या हातून आज मरणार. तो पुन्हा त्याच्याकडे धावला, पण पर्णीने त्याला अडवलं. नको केतन, नको ना, माझं ऐका ना प्लीज. अहो तुमची बायको धुतल्या तांदळाची नाहीये. आमचा जावई काय आहे ते आम्हाला माहितीये. हिनेच लग्नाआधी बरेच गुण उधळलेत. लतिका, आता तरी सांगतेस तू की मी सांगू? तिचा संसार वाचवायचा म्हणून आम्ही आपलं गप्प होतो, पण आता खूपच झालं हा, काकू म्हणाली. अहो केतनराव, आम्हाला माफ करा, चूक हिचीच आहे. आमच्या परीने खूप चांगले संस्कार दिले होते हो आम्ही हिला, पण माहीत नाही कोणत्या जन्माचं पाप म्हणून ही जन्माला आली. एकुलती एक म्हणून हिचे लाड केले, पण शेवटी आमचं नाक कापलं हिने. पर्णीच्या आई समोर येऊन हात जोडून त्याला म्हणत होती. मध्येच पर्णीकडे रागाने पाहत होती. हो नाही तर काय, ती वाया जाऊ नये म्हणून लागलीच तिचं लग्न उरकून दिलं. कोणीही हेच केलं असतं ना, संजय मध्येच म्हणाला. हो नाहीतर काय, माझी बहीण असून माझ्याच नवऱ्यावर डोळा होता तिचा. अशी बहीण कोणाला मिळू नये. बोल की ग आता तू, आता का गप्पा बसलीयस मूग गिळून? सांग तुझ्या नवऱ्याला तुझ्या करामती. लाज वाटेल त्याला सुद्धा की अशी बायको मिळाली म्हणून. बोल ना, ती पर्णीला जोराची हलवून म्हणाली. अगं बोल आता तरी, आणि माझ्या जावयाची माफी मागायला सांग तुझ्या नवऱ्याला. किती मारलंय ग बिचाऱ्याला, काकू म्हणाली. पर्णिका, चूक झालीये तर माफी माग बेटा. माफी मागितल्यानं काही कमीपणा येणार नाही. खरं तर जे आलं
समोर ते चुकीच्या पद्धतीनं आलंय. हवं तर मी सुद्धा माफी मागते केतन तुमची, पण पर्णिकाला माफ करा. जे काही होता तो तिचा भूतकाळ होता केतनराव, तिला माफ करा. पर्णी, अगं माफी माग ना त्यांची, तिची आई तिलाच म्हणत होते. आणि आता मात्र तिचे डोळे पाण्याने भरले, कारण ही तिसरी वेळ होती जिथं तिला आता तिच्या नवऱ्यासमोर खाली पाहावं लागणार होतं. पण न केलेल्या चुकीची माफी ना तिनं केव्हा मागितलेली, न ती आत्ता मागणार होती. माफ कराई, न केलेल्या चुकीची माफी मी मागणार नाही. मला वाटलेलंच ती काय माफी मागणार आहे. तेव्हा देखील एवढं सगळं होऊन तिनं कधीच न माझ्या नवऱ्याची माफी मागितली, न माझी. इतकी तर मिजाजखोर आहे. मिताली ओठांचा कोपरा उडवत मध्येच म्हणाली, आई, हे सगळं बोलत आहेत ते ठीक आहे. त्यांना कदाचित माझ्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, हे सरळ सरळ दिसतंय. ती हुशार आहे, दिसायला चांगली आहे, हे खुपतंय त्यांच्या डोळ्यात. पण तुम्ही बोलताय हे सगळं, तुम्ही, तेही एक आई असून. आपण जन्म दिलेल्या मुलीला एक आई म्हणून तुम्ही काहीच ओळखत नाही का? इथं मी तिला फक्त लग्न झाल्यापासून पाहतोय, 1.5 ते 2 वर्षाचा काळ. पण ह्या 3-4 महिन्यात जे मी तिला ओळखू लागलोय ना, ते तुम्ही तिला गेल्या 20-22 वर्षात ओळखलं नाही. मला विशेष वाटतंय. माझ्या घरात माझी आई बहीणच नाही तर संपूर्ण घराला तिनं जीव लावलाय. जी नेहमी माझ्याशिवाय आणखी कोणाचाही विचार करू शकत नाही, जी मला चांगलं आणि वाईट याचा फरक शिकवते, जिचे शुद्ध विचार तिच्या कृतीतून नेहमी दिसतात, ती माझी वन मॅन वुमन बायको अशी असूच शकत नाही. हे मी खात्रीनं सांगतो. तुम्हाला नाही वाटली अशी खात्री? का तुमच्या दिलेल्या संस्कारावर तुमचाच विश्वास नाहीये? केतने आताही तिची बाजू घेतली होती, जी तिला अगदीच अनपेक्षित होती. हे पाहून तिच्या जीवात जीव आला. केतननी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत तिला एका शब्दाने प्रश्न न विचारता एवढा विश्वास दाखवावा, जो की तिच्या आई बाबांनी दाखवणं अभिप्रेत होतं. तिला खूप भरून आलेलं. आणि केतनबद्दल जे काही प्रेम वाटत होतं ते त्या क्षणाला आणखीनच वृद्धिंगत होऊ लागलेलं. मग तुमची खात्री आता नक्कीच बदलेल केतन भाऊजी. बघा ना, अजूनही कशी गप्प आहे ती. का गप्प आहे? कारण आता घाबरली असेल. नवऱ्यासमोर तिचं खरं रूप आल्यावर नवरा सोडून देईल. पण आता ना ती हेच डिझर्व करते आहे. आता तर तिला बोलावंच लागेल. विचारा तिला की का माझ्या नवऱ्याला मेसेज करून रूममध्ये बोलावून घेतलेलं त्या रात्री. मी तिच्यावर अविश्वास दाखवून तिला विचारणं हा तिचा अपमान असेल. आणि मिताली ताई, एवढंच होतं तर तुझ्या नवऱ्याला काल कोपऱ्यात नेऊन का म्हणून दटावत होतीस की पर्णीपासून दूर राहा, माझ्यामुळे वाचलाय मागच्या वेळी, पण यावेळी मीच सोडून जाईल, का म्हणत होतीस असं? सांगतेस का सगळ्यांना? मी सांगतो ना, कारण तुलाही माहिती आहे तुझा नवरा कसा आहे. पण तरीही तू माझ्या बायकोला दबवतेस. तू तिची बहीण असूच शकत नाहीस. स्वतःच्या नवऱ्याला मुठीत ठेवायला तुला जमलं नाही, ही तुझी चूक आहे, माझ्या बायकोची नाही. केतन म्हणाला, ओ अच्छा, म्हणजे हिनं आधीच तुम्हाला भरवलं असणार. तर मग काही बोलायलाच नको. लतिका, पाहिलंस का, सासरी या सगळ्या गोष्टी बोलू नको असं सांगून सुद्धा नवऱ्याला सगळं सांगून रिकामी झाली ही. आपल्या घराण्याची मान मर्यादा, ला शरम काहीही नाहीये या मुलीला. शी, काकू म्हणाली. 1 मिनिट काकू, माझं आणि पर्णीचं या विषयावर कधीच बोलणं झालेलं नाहीये. पण हो, आता मात्र ती बोलेल. तो तिला समोर घेत म्हणाला, पर्णी, काय बोलत आहेत हे सगळे? तू काही बोलणार आहेस का आता? का आता ही गप्प बसणार आहेस? म्हणजे खरं तर मला हे खरं वाटतच नाहीये पर्णी, पण तू यार अशी गप्प राहत असशील तर मी खरं मानायचं काय? काय झालेलं आता तू सांगणार आहेस हा मला? आता तरी बोल यार, माझ्यासाठी बोल, मग मी पाहतो काय करायचं. तो मोठ्याने तिथे उभ्या सर्वांकडे पाळीपाळीने पाहत म्हणाला. तशी ती त्याच्या पायातच जाऊन बसली आणि त्याचे पाय घट्ट पकडले आणि रडतच सांगू लागली, केतन,
हे सगळे खोटं बोलत आहेत हो. तिथं काही झालेलं वेगळंच, पण कोणी कधीच ऐकून घेतलं नाही माझं तेव्हाही. आणि ऐकून घेतलं तर कोणी विश्वासही ठेवला नाही. हो केतन, मला आवडायचं मॉडर्न राहायला, पण खरंच केतन, कपड्यावरून माणसाची पारख करावी. तो चांगला आहे की वाईट हे कपडे ठरवतात का? हो, मी होते बिनधास्त. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे, मुलगा मुलगी असं भेद नाही हो करायचे कधी, पण मनात कधीच घाणेरडे विचार नव्हते हो कधी कोणाविषयी. एवढीही अक्कल नव्हती मला की असे फालतू लोक असतात या जगात, ज्यांना नाती म्हणजेही काहीच वाटत नसतं. पण या घाणेरड्या माणसाने मला जगाची ओळख करून दिली. हा माझ्याबद्दल असा काही विचार करतो मला कल्पना नव्हती, ज्याची जाणीव मला त्या रात्री अचानक झाली जेव्हा मी गाढ झोपेत होते. तेव्हा हा माझ्या बेडवर आलेला केतन. आय हेट हिम अ लॉट. आय हेट हिम. तिच्या बोलण्यात तिरस्कार होता आणि केतनने ते सगळं ऐकून डोळेच मिटले. कारण पर्णिकाचं ते बोलणं ऐकून तिला त्यावेळी किती दुःख झाले असेल हे त्याला जाणवत होतं. आणि ते ऐकून त्याला त्या क्षणाला काय वाटत होतं हे तो शब्दातही सांगू शकत नव्हता. याच्या तर ना मी तुला ना चांगलाच तुडवला पाहिजे. केतन ऐकून घेता घेताच धावलेला पुन्हा संजयवर, पण पर्णीने खाली पाय पकडलेले ते त्याला हलताच आलं नाही. केतन, नको केतन, कुठे या माणसाला मारून तुमचे हात खराब करून घेताय. आणि केतन, मला सांगायलाही लाज वाटते, त्या रात्री हा माझ्यावर जबरदस्तीने रिलेशन बनवू पाहत होता. मी नकार दिला. ताईबद्दलच्या नात्याची आठवण करून दिली तरीही ऐकायला नव्हता हा. आणि तेव्हाच कशीबशी ह्याच्या तावडीतून सुटून धावत ताईकडे गेले तर ताईने मला वाचवायचं सोडून याची बाजू घेतली. कारण याने येऊन माझ्याच विषयी उलट काहीही सांगितलं हिला की मीच त्याच्यावर असा प्रयत्न केलाय. आणि साहजिक आहे, माझ्याही पेक्षा तिचा त्याच्यावर विश्वास होता, कारण हा नवरा आहे ना तिचा. तिनंही मलाच वाईट ठरवलं. त्यानंतर ही काका काकू आणि नंतर आई बाबांपर्यंत हिनंच सगळी बातमी पोहोचवली, अगदी हिला हवी तशी. इकडं आल्यावर ही आई बाबांना मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिचंच खरं वाटत होतं हो. आणि मला गरज असताना माझ्यासोबत कोणीच नव्हतं. नाही, मान्य अशा मुली असतात केतन, पण मी तशी नव्हते हो. दुर्दैव हे होतं की माझे आई बाबा माझे नव्हते. आणि तेव्हाच माझं फोटोग्राफीचं स्वप्न बाजूला ठेवायला सांगून माझं लग्न तुमच्याशी ठरवण्यात आलं. पण बरंच झालं ना केतन, निदान मला माझ्यावर विश्वास ठेवणारा, प्रेम करणारा हक्काचा व्यक्ती तरी मिळाला. पण अजूनही ही गोष्ट खूप सलते माझ्या मनात, कारण तेव्हा माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता केतन, अगदी कोणीही. मला शिकू दिलं नाही, कारण त्यांच्या इब्रतीला माझ्याकडून धोका होता. जणू मी हा नाही मिळाला तर दुसऱ्या कोणाला गळाला लावणार होते. हे असंच घडलेलं केतन. मी बोलते त्यातला एकही शब्द खोटा नाहीये, तुमची शपथ. पर्णी, तू उठ यार. कोणाला असेल नसेल, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझा रिस्पेक्टही आहे. आय एम प्राऊड ऑफ यू की तू माझी बायको आहेस. आत्तापर्यंत कितीतरी गोष्टी मी जिच्याकडून शिकलोय ती माझी पर्णिका अशी असूच शकत नाही. केतन, थँक्यू सो मच म्हणत ती त्याला सर्वांसमोर बिलगली आणि तो मात्र तिला थोपटत होता. मला वाटलेलं तुझा पास्ट काहीतरी वेगळं असेल पर्णी, पण इतकं भयंकर असेल असं वाटलं नव्हतं. आणि अशा घरात तुला का येऊ वाटत नव्हतं याचं कारण आता कळतंय मला. ते काही नाही, आता या घरात एक क्षणभरही थांबू देणार नाहीये मी तुला. चल, आपण आत्ताच्या आत्ता निघतोय. आणि आई, इथून पुढे तुमची मुलगी मेली आहे असं समजा, कारण जिथं तिला रिस्पेक्ट नाही तिथं मी तिला ठेवणार नाही. चल पर्णी. केतनराव, अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. अहो, ती होती बिनधास्त आणि मॉडर्न ही, मग साहजिक होतं आम्हाला असं वाटणं, कारण तिला सांगूनही ती सगळ्यांशी मनमोकळं वागायची. जगात लोक वाईट असतात हे सांगूनही पटायचं नाही तिला.
मग काय होणार होतं? आई म्हणाली. हो ना, मग मिळाली ना तिला तिच्या मनमोकळे वागण्याची सजा. या माणसाने भयंकर अनुभव दिलाय ना तिला, पण तरीही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवण्याची, तिला समजून घेण्याची तुमची जबाबदारी होती. नसत्या लोकांच्या बोलण्यात येऊन तिच्यावर अविश्वास नव्हता दाखवायचा होता तुम्ही, जे अजूनही आपल्या जावयाची लायकी जाणून आहेत, पण तरीही त्यांना माझ्या पर्निकालाच टार्गेट करायचे. असं म्हणताच त्या तिघांनीही तोंड खाली घातलं आणि एवढ्यात पर्णीचे बाबाही खाली आले होते, जे कधीचे वरून काय चाललंय ते पाहत होते. आजचा पार्ट इथंच संपलाय. आजचा पार्ट कसा वाटला प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आणि कथा ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.